नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर श्रीगोंदा तालुक्यातील मौजे पेडगाव येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक उभा करावे, अखंड ज्योत व शौर्यस्तंभ उभा करावा, तसेच या गडाचे नाव धर्मवीर गड असा जी.आर. निघावा, ही मागणी मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्चा यांच्या वतीने सरकारला करण्यात आली। जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये मोठं जनआंदोलन उभा करू, असा गर्भित इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी दिला आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आपण हिंदुत्वाच्या विचारानं व शिवशंभूंच्या विचारानं हे राज्य चालवत आहात, परंतु आपणाला या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की आज संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे। त्या धर्मवीर स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांनी या समाजासाठी, धर्मासाठी जो त्याग केलेला आहे तो त्याग कुणीही विसरू शकत नाही। त्यामुळे या ठिकाणी पेडगाव, श्रीगोंदा तालुका, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आम्ही सर्वजणांनी मिळून या ठिकाणी बलिदान सप्ताह आयोजित केला होता। तरी या ठिकाणी आमची सर्वांची आपणाला एवढीच विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये जेवढं महत्व ओढू बुद्रुकला आहे तेवढंच महत्व या पेडगावच्या धर्मवीर गडाला आहे, कारण या ठिकाणी छत्रपती स्वराज्यरक्षक धर्मवीर संभाजी महाराजांचं रक्त सांडलेलं आहे। त्यामुळे इथली माती ही पवित्र झालेली आहे। त्याच्यामुळे सरकारनं लवकरात लवकर या ठिकाणी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा या ठिकाणी भव्य असं स्मारक या ठिकाणी करावं आणि या ठिकाणी स्मारक करून या ठिकाणी अखंड ज्योत प्रज्वलित करून या ठिकाणी शौर्यस्तंभ उभा करावा, जेणेकरून येणाऱ्या पिढीला संभाजी महाराजांचं बलिदान हे जे धर्मासाठी, स्वराज्यासाठी जे त्यागलं आहे ते येणाऱ्या पिढीला यातून प्रेरणा मिळावी म्हणून या ठिकाणी करावं। तसेच या पेडगावमधील ग्रामस्थ व या ठिकाणचे सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मिळून या गडाला बहादूर गडाऐवजी धर्मवीर गड असे नाव दिलेलं आहे, परंतु शासन दरबारी हा याचा जी.आर. निघावा आणि याचं नाव धर्मवीर गड व्हावं, अशीच मागणी या आम्ही सर्व अखंड मराठा समाज, बहुजन समाजाच्या वतीने या ठिकाणी करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारनं जर लवकरात लवकर हा निर्णय घेतला नाही तर सरकारला एवढंच सांगतो की तुमची पळताभुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी सगळ्यात मोठं जन आंदोलन उभा करू आणि या ठिकाणी आम्ही या मागण्या पूर्ण करून घेऊ, म्हणून सरकारला आमची विनंती वजा इशारा आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो।